नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला अंधार दिसत असेल स्टार्टिंगलाच, हो याचं रिझन सांगते समोरच. पण जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि प्लीज एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला व्हिडिओला सुरू करते. तर खूप अंधारात आम्ही प्रवासाला निघालोत. कुठे तर ते तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल. खूप अचानक एका दिवसात न म्हणता आम्ही 2 तासात ते आमचं प्लॅनिंग झालं की आम्हाला जायचं आहे कुठेतरी फिरायला. तर तिकडेच फिरायला जाताना आम्ही ज्या आदल्या दिवशी ॲक्च्युली रात्री आमचं ते सगळं ठरलं आणि दुसऱ्या दिवशीचा हा क्लिप आहे. तर जाता जाता केळापूर मार्गे जायचं होतं आम्हाला. तर केळापूरला अंबा मातेचं मंदिर आहे. जे कोणी यवतमाळच्या आसपासचे असतील त्यांना माहीतच असेल. तर तिथंच आम्ही दर्शनाला उतरलोत. तिथलं तुम्ही आधी बघा, तिथलं मातेचं तुम्ही दर्शन घ्या, बाकी मग मी नंतर सांगते तुम्हाला. छान आहे गाभाऱ्यात किती सुंदर दिसत आहे मुकुट. किती सुंदर दिसत आहे म्हटलं मुकुट मला. खरंच छान दिसत आहे. तर मंडळी, खूप अचानक ठरलेला प्लॅन झाला होता हा. खरंच काही ध्यानी मनी काहीच नव्हतं. खूप अचानक ठरलेला प्लॅन होता. असं म्हणूयात की म्हणजे आम्ही जिकडे चाललो ना त्या देवाने आम्हाला बोलावून घेतलं की या आता तुम्ही दर्शन घ्या माझे. तर ते तसं झालेलं. तर जाता जाताच आहे ना, आम्ही मेन ठिकाण कोणतं होतं ते तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये सांगतेच. पण आम्ही पहिल्या ठिकाणी जे गेलोत ना ते श्रीशैलम मल्लिकार्जुन, जे आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ना, तिथे जायला आम्ही निघालो. तर मध्ये खूप लांबचा प्रवास आमचा ठरला होता. खरंच खूप अचानक घडलं सगळं, काहीच ध्यानीमनी नव्हतं. देवाची इच्छा होती म्हणून ते घडलं असं म्हणूयात काय ते तसंच झालं, कारण की आमच्या ध्यानीमनी नव्हतंच ते. तर खूप लांबचा प्रवास होता. आम्ही लांबच्या प्रवासाला निघालोत आणि गाडीमध्ये खूप गोष्टी गप्पा करत सगळी अख्खी फॅमिली माझी ही दिसत आहे ना, ती माझी मोठी जाऊ आहे, तुम्ही ओळखतच असाल. तर 2-3 व्लॉगमध्ये म्हणजे बघितले असाल तुम्ही. खूप मजा मस्ती करत चाललो, कारण की खूप लांबचा प्रवास होता. पहिल्यांदा आम्ही गेलो श्रीशैलम मल्लिकार्जुनला. तर तिथे काय झालं किंवा दर्शन झालं ते सगळं तुम्हाला समोरच्या क्लिपमध्ये दाखवतेच. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. नाही दिसत. तिकडे चाललो ना आपण, पण हा इकडनं सीन मस्त असा, तिकडनं सीन भेटणार नाही तो. इकडचाच छान दिसते. आपण किती सुंदर दिसत आहोत फोटो काढायला. फक्त त्यांचा फोटो का? हो, बॅकग्राऊंडचा. बरी ब्लॉग बनवू शकतो की श्रीशैलम. श्रीशैलम छोटासाच गाव आहे का शंभू दादा? काय आहे ते? आणि मोठे मोठे टावर आहेत वीज निर्मिती केंद्रावरून, जी वीज पारेषित केली जात आहे इतर प्रदेशामध्ये. हेच ते वीज निर्मिती केंद्र आणि त्याचं हे कुठं किती स्वच्छ पाणी आहे का? अरे खचदरी, यालाच खचदरी म्हणतात वहिनी. हे तर मला काश्मीरमध्ये गेल्यासारखं वाटतंय. वाटत आहे की गोट्यासारखं एकदम. काश्मीरमध्ये गेल्यासारखं वाटतंय. काश्मीरमध्ये गेल्यासारखं वाटतंय. हे तर किती सुंदर पाणी येते. अरे थांबव मला 1 मिनिट गाडी. 1 मिनिट थांबू दे, नाही तर गाडी पाहू दे. नाही इकडे नाही आहे, तिकडेच होता. हे आहे ना, 1 मिनिट थांबून जा ना. तर थांबवतात गाडी ना 1 मिनिट चालते लागते ना गाडी. काय तो मोठा रस्ता आहे ना. वाव, हे पॉवर प्लांट होय, इथून दिसतं. अरे थांब, पाणीच व्यवस्थित दिसत नाहीये. पाहिलं असतो थांबून.
थांबत तर 2 मिनिटं थांबून जा ना, पाहू तर द्या. हां मंजुदा, ए मंजुदा, ए दादा, ए गाडी थांबवू ना, पाहू तर दे. हां पाहू तर दे. हां थांबू दे इथं. आता दिसते बघा उडू. आता बोलतो काय? आता घ्या, आता हे व्हिडिओ बंद करा, तो व्हिडिओ आता घ्या इथून. ताई पण इकडून आता इकडून. अरे तिकडे घे, तिकडे ते तिकडून. ते धबधबा तिकडे इकडून आलं, पाणी पडलं का बरोबर गेला. हे बघ, हे बघ. बापरे बापरे बापरे, किती सुंदर पाणी. पण ते पाणीच दिसत नाही आहे इथे ताई. तिकडे येतायचं आता मी तुला म्हणते. डॅम नाही घरी तो. किती छान दिसते, पण ते छान म्हणत परत तिथून जाते. मंदिर सुद्धा आहे तिथे. तो मंदिरच आहे ना ताई? ते तिकडे बघा ना, दिसत आहे. कडस दिसत आहे ना, तो मंदिरच असेल छोटावाला. ताई आहे. असं वाटतंय तरी कपडे विकायला चाललं होतं काय का. मी कधीच गोलवाल्या नाव मध्ये कधीच बसली नाही आहे, पण बसून घे ना. चला. सगळेजण घेतलंय का? हा गाव कोणतं आहे? सतलम का? शेलम. श्रीशैलम. सालम. श्रीशैलम. श्रीशैलम. अच्छा, श्रीशैलम. तू जाते का? नको पाणी खराब होणार. लोकं बरोबर. चला आपण डोंग्यावर बसू. जान्हवीताई. तर मंडळी तुम्ही बघितलेस, आम्ही श्रीशैलमला पोहोचलेलो आणि तिथे जी नदी होती ना, तिथे तयारी वगैरे केली, स्नान केलं छान. आणि अद्दूची जी लहान बहीण आहे, म्हणजे माझी लहान जाऊची मुलगी आहे, त्यांचे जावळे म्हणजे जे जावळेचे जे केस होते, जन्मकेस, ते तिथेच आम्ही शिरवले. तर ते एक काम आमचं चांगलं झालं. तर आम्ही तयारी केलोत आणि आलोत. हे बघा मल्लिकार्जुन टेम्पल आहे आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी जे एक ज्योतिर्लिंग आहे. तर आमचं आयुष्यात लिहिलेलं त्याचं दर्शन घ्यायचं. तर ते तिथे आम्ही चाललोत. आमची सगळी छान तयारी झाली आणि आम्ही अख्खी फॅमिली माझी दर्शन घ्यायला चाललोत. किटू किती सारे मंकी आहे बेटा? ए किटू. का जाईल तर काहीतरी म्हणे. मोबाईल लावून नसेल नाही. तर मंडळी आम्ही तिथे पोहोचलो दर्शन घ्यायला. पण दर्शन घ्यायला गेल्यानंतर खूप मोठी गडबड झाली. ती काय गडबड आहे ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच कळेल. तोपर्यंत व्लॉग कंटिन्यू करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.